आपल्यासारखं थकायला लागतं, इतकं पाणी यायला लागलं. शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलं तोंडातून आता. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना, आंदोलकांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असेल काय असेल, ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती. सगळ्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल झाली आहे, त्याची कोर्टात सुनावणी आहे आणि हे बेकायदा आंदोलन आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. कायदा सोडून कुठेही आम्ही काही केले नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 1,000 लोक एवढीच हे आहे. मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आणि 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिन्यामध्ये. याचिकाकर्ता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण या निमित्तानं शांतता अशांतता मुंबईची राज्याची दिली का म्हणत नाही? आम्ही सगळा वेळ 2 वर्ष सरकारला दिला आहे. त्यामुळं मी देवेंद्र फडणवीस मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो. गोळ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. आणि मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकत असाल तर नसेल ऐकत तसे का फाळा, पण जर तुम्ही ऐकत असाल, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे हे लक्षात ठेवा. पण त्याला काय आणखी दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागणीची अंमलबजावणी करा. हे जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही, जागा राहणार. कुठंच तुम्ही उभा राहायला कारण की येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती आणखी तुमच्या हातात वेळ गेली. तुम्ही असंच दाखल राहिला, याच्या मागं कोणी नाही. आता आमचं काही होत नाही, आम्ही याला आरक्षण देत नाही. आमची सत्ता आली, जेव्हा मराठी इकडे आले तेव्हा तुम्ही पळायला लागले. प्रत्येक वेळेस तुमचं गरीब तुम्ही बांधलेला आमदार चुकवली. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायनी, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लाथ मारू शकतो माझ्यासाठी पक्षाला लाथ मारू शकतो माझा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळे, तुमच्या बालिश बुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या देशानं भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकर्ष आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबांना डाग लागू शकतो. अमित शहा साहेबांना डाग लागू शकतो. तेव्हा लागू देऊ नका. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कौतुक करू, पण मला 17 संस्थान पण पाहिजे. आपण बोलू नये, आपण अर्धवट काय नसतं आपलं. 17 संस्थांचे गॅजेटियर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला 17 संस्थान पण पाहिजे. केसेस पण पूर्ण मागं पाहिजे सरसकट. मला बलिदान गेलेल्या कुटुंबाची नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक
तो पण मला जिया पाहिजे, तो पण मला जिया पाहिजे. मला महेश्वरींची अधिसूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे. पाटील, तुम्ही काल संशय व्यक्त केला होता की आंदोलनात काही लोक घुसतायत आणि ते आम्हाला बदनाम करतायत. तुम्ही काल एक सांगितलं होतं की पोलीस ढगळे कपडे घालून रुमाल घालून फिरतायत. हे जे सुरू आहे असं वाटतंय, असं हेच हा, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं. मी आंदोलनाच्या अगोदर एक महिना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. त्यांचे काही लोक आमच्यावर घालून तेच हुल्लडबाजी करणार आणि आमच्या आंदोलनावर घालणार. ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत. ते त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस सुद्धा जाणून बुजून, हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही पोलीस असे होते जातीवादी की ते मराठीच्या पोराला उचकी देत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं, तुम्ही थोड्या उड्या आहात. मग पोलिस हे धरून आणते. काही पोलिस गाड्या आणि ते देवेंद्र फडणवीसने आणायचं सांगितल्यानंतर बघा, देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगते की तुम्ही गाड्या आला मग आरक्षण मिळेल. काही पोलीस असं करतायत, गाड्या आणि देत आणि म्हणतात मला देवेंद्र फडणवीस गाड्या आणि सांगितलं, डायरेक्ट नाव सांगितलं. काही पोलीस रुमाल घालते, देवेंद्र फडणवीस रुमाल घालायला सांगितलं. हे प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळं माझ्या जर एका पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू होऊ देणार मराठी. जर एका पोराला लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधी सुरू होणार नाही. माझ्या पोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो. माझ्या पोराची काही चूक नाही. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. माझ्या जातीची पण काही चूक नाही. माझ्या जातीला इतकी अटक करता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाही. 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅझेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावे. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे, तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडे कायदे तज्ञ, त्यांच्याकडे महाधिवक्ते, त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसीएस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकते. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे, तो पण साधा विषय. नोकऱ्या द्यायच्या तिथून पाठीमागे दिल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला, आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली. रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत
अटॅक येऊन वारलाय, त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झालाय आमचा आत्तापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या खुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी नेलं गेलं, त्याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटली. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठीची पायदाशी ती म्हणते श्याम ढोकळे आहे का नाही का 6 नंबरचे काय नाही. देवेंद्र फडणवीसच्या आईला त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दल बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई या. आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता, दुसऱ्या सुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं. त्या आईचं काळीज किती जवळाला असेल की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या खुशीतून निघून गेलं कायमचं. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव आई, इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का? मराठीच्या लेकरानं कुठेही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं, इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का? कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाही, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरगं कुठल्याच घराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले काहीच बघणार नाही. आणखी वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय, तुम्ही शांत राहा, पुढे रस्ते आडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो. आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी जगतो. माझं अंग थरथर कापतंय आता, इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आतापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी. आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना तुम्ही संयम शांत ठेवा. कुणीही कुठेही कसलाच ठिकाणा करू नका. इथं आझाद मैदानला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणार की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या CSTला इकडे तिकडे असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलीला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही. तुम्ही आझाद मैदानाला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळे शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत फिरा, पण शांतता ठेवा.
माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा, हे शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाहीये. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती, अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी त्याची तयारी केलेली, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतोय. तितकं समजदार माझा समाज झालेला आहे. आता उलटवादी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप. पाटलाला डाग लागल, पाटलाला त्रास होईल, असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिले, गाड्या लावल्या, त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला. असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं. हे सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक